मुंबई, ठाणे आणि राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री अमित देशमुख यांनी राज्य सरकार आणि महापालिकांवर टीका केली आहे। आवश्यक उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि मंत्री अमित देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी पाहुयात। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित देशमुख आपल्यासोबत आहे। मुंबईत पाऊस पडत आहे, राज्यामध्ये पाऊस पडत आहे, मात्र राज्य सरकार कुठेतरी अपयशी दिसत आहे पावसाच्या नियोजनासंदर्भात। अगदीच, कारण हे चित्र आपण सर्वत्र पाहिलं आहे आणि विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई इथं ज्या काही घटना घडलेल्या आहेत या म्हणजे अपेक्षित नाही आहेत, अनपेक्षित घटना या घडलेल्या आहेत। सामान्य माणसंसुद्धा आता प्रश्न विचारत आहेत, किंबहुना सामान्य माणसं आता याची चर्चा करत आहेत की सरकार जर अशी कामं करणार असेल तर मग सामान्य माणसाची काळजी वाहणारे म्हणून घेणारे हे सारे आज हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकत नाहीत। एकंदरीत काल मिसिंग लिंकच्या संदर्भात जी दुर्घटना समोर आलेली आहे, मिसिंग लिंक हा प्रोजेक्ट होता। देवेंद्र फडणवीस यांना तो अति तातडीने तो राबवला आणि ती सुरुवात पण केली, मात्र तो काँग्रेसच्या काळाकाळात होता आणि त्यामध्ये काँग्रेसने काही त्रुटी त्यामध्ये दाखवल्या होत्या आणि त्याच पद्धतीने ते झालं पाहिजेत असं त्यांचं, मात्र देवेंद्र फडणवीस सरकारनं हे तातडीनं केलं आणि एवढं मोठी काल जी दुर्घटना ही आपल्याला पाहायला मिळाली। काँग्रेस भाजप असं मी काही राजकारण करणार नाही, पण आज सरकारनं हा प्रकल्प केला आहे आणि तो प्रकल्प काही दिवसामध्येच पहिल्याच पावसामध्ये त्या प्रकल्पावर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। या प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, त्यामुळे सरकारनं याची उत्तरं दिली पाहिजेत। आज सामान्य माणसाचा जीव धोक्यात येण्याची वेळ आलेली आहे। आज त्या पुलाची स्टेबिलिटी काय आहे, त्या पुलाची सेफ्टी काय आहे, त्या पुलाची क्वालिटी काय आहे, याच्यावर अनेक लोक आता प्रश्न करत आहेत, चर्चा करत आहेत। त्यामुळं सरकारनं पुढे होऊन उद्घाटन केलं तसं असं काही घटना घडल्यानंतर पुढे होऊन त्यांनी त्याची उत्तरं दिली पाहिजेत। राम मंदिराच्या संदर्भातली जी ट्रस्टी होती त्यांना राजीनामा दिलेला आहे, काल एक बैठक देखील झालेली आहे। त्यांच्या बैठकीकडे कसं पाहता, कारण की आता त्यांना राजीनामा दिलेला आहे, मात्र कारवाईचं का? तर एखाद्यानं राजीनामा देऊन त्या कृत्यावर काही म्हणजे झाकता येतं का त्याला? ही वृत्ती जी आहे त्या वृत्तीचा प्रखर विरोध होतोय देशभरामध्ये, जगभरामध्ये। राम मंदिर सुरक्षित नसेल तर मग कोण सुरक्षित आहे? राम मंदिरामध्ये जर अशी घटना घडत असेल तर मग देशामध्ये कुठंही काही घडू शकतं, अशीच भावना तयार होईल ना सामान्य माणसाच्या मनामध्ये। आणि म्हणून आपल्या अगदी भावनेच्या सर्वोच्च स्थानाला जर धक्का या सरकारच्या कार्यकाळामध्ये बसणार असेल तर मग सामान्य माणसं हे हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाहीत। गोपीचंद पडळकर यांनी अशी टीका केलेली आहे की काँग्रेसला आता उतरत्या काळामध्ये काँग्रेसला कुठेतरी आता राम आठवणार, ज्या काँग्रेसनं रामच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले होते, आता काँग्रेस त्या रामाच्या सोबत चालत आहे। हा काँग्रेसचा भाजपचा हा मुद्दाच नाही ना। राम मंदिर हे राजकारणाच्या पलीकडे आहे। राम मंदिर हा जनभावनेचा मुद्दा आहे। आता जनभावना दुखावल्या गेल्या आहेत का नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं। इंडियासोबत शरद पवार जाणार अशी सातत्याने चर्चा सुरू आहे, महाविकास आघाडीमधून तुम्ही काय बघता? आता ही चर्चा आहे, जोपर्यंत काही असं म्हणजे अधिकृतपणे माहिती येत नाही त्यावर टिप्पणी करणं उचित नाही। माझी अशी आशा आहे की महाविकास आघाडी ही अबाधित राहील आणि लढत राहील। एकंदरीत महाविकास आघाडी अबाधित राहील आणि लढत राहणार असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे। कॅमेरामॅन दत्तासह संतोष मोरे, विधान भवन, मुंबई।